आणि आता बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह अन्य मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंशी या संदर्भात संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। नाशिकमध्ये आज राष्ट्रवादीचा आक्रोश मोर्चा पार पडतोय। या ठिकाणी जर आपण बघितलं तर या मोर्चामध्ये सुप्रिया सुळे सहभागी झालेले आहे। ताई, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हा मोर्चा खरं तर पार पडतोय, काय नेमकी याच्यातनं प्रमुख मागणी असणार आहे? सरसकट कर्जमाफी आणि हमी भाव। सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे। सांभाळा। सरसकट कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा देखील मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे, त्या संदर्भात आपण कशा पद्धतीने या मोर्चामध्ये सरसकट कर्जमाफी करून या शेतकऱ्याला हमी भाव मिळाला पाहिजे, त्याचा सन्मान झाला पाहिजे आणि त्याच्या हक्काचे पैसे त्याला मिळाले पाहिजेत। आपण बघितलं तर याची जी सुरुवात आहे ती नाशिकमधून केली जाते। राज्यात भविष्यात अशा पद्धतीचे आणखीन मोर्चे निघणार आहेत का? आम्ही एवढीच विनंती सरकारला करतोय की सरसकट कर्जमाफी करावी। जो शब्द त्यांनी दिला होता इलेक्शनला तो पार पाडावा। या मोर्चावरून खरं तर सत्ताधारी पक्षाच्या काही लोकांकडनं टीका देखील केली जाते। खरं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीचे मोर्चे संवेदनशील नेते कोण येते? नाव काय बोललं? कोण 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 नाव काय? नाव पाहिजे, नाव पाहिजे, नाव नाव सांगा कोण आहे? एकूणच आपण बघितलं तर या ठिकाणी जर बघितलं तर खरं तर राष्ट्रवादीचा आक्रोश मोर्चा जो आहे तो या ठिकाणी पार पडतो आणि या मोर्चामध्ये सुप्रिया सुळे ज्या आहे त्या सहभागी झालेल्या आणि एकूणच शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात खरं तर विविध मागण्या ज्या आहेत त्या सरकारपुढे त्यांच्या वतीने मांडण्यात येणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।